हॅलो गाईस, तर आज आपण बघणार आहोत तलाठी प्रश्न पत्रिका क्रमांक. चला सुरू करू. तर एक, दिलेल्या पर्यायातून सर्वात मोठा योग्य पर्याय निवडून प्रश्नातील मनी पूर्ण करा. मनी आहे अल्प मनुष्य कोपे रिकाम जागा. ए, अत्यल्प मनुष्य अजून कोपे. बी, लहान भांडे लवकर तापे. सी, सारी जनता त्याला कापे. डी, मोठे भांडे उशिरा तापे. बरोबर उत्तर बी, लहान भांडे लवकर तापे. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील मनी पूर्ण करा. मनी आहे अंगातली सुटली खाज रिकाम जागा. ए, बुटाला नाही बाज. बी, खाजविले नाही आज. सी, हातातले नाही लाज. डी, मलम लावले आज. बरोबर उत्तर आहे सी, हाताले नाही लाज. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील मनी पूर्ण करा. मनी आहे अंधेरी नगरी चौपट राजा रिकाम जागा. ए, टक्का शेर भाजी टक्का शेर खाजा. बी, भोंगा आणि बाजा रोज खेळते जायचे. सी, राणीची गंमत आणि वेळा राजा. डी, नोकराच्या हातात बिस्किटे खाणे. बरोबर उत्तर ए, टक्का शेर भाजी टक्का शेर खाजा. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी चुकीची हृदय शब्दाची जोडी ओळखा. ए, अरुंद रुंद. बी, दुर्दैवी बनवते. सी, भव्य कर्कश. डी, सुरेख मधुर. बरोबर उत्तर डी, सुरेख मधुर. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा. ए, संक्षिप्त वृत्तूत. बी, समृद्धी भरभराट. सी, चौकशी विचारपूस. डी, पुष्प रामन. बरोबर उत्तर ए, संक्षिप्त वृत्त. नेक्स्ट क्वेश्चन. पोलीस चोराला पकड. हे वाक्य नवीन कर्मणी प्रयोगात रूपांतरित करताना कोणताही पर्याय योग्य आहे? ए, पोलिसांना चोर पकडवते. बी, पोलिसांनी चोर पकडता. सी, पोलिसांचा चोर पकडून झाला. डी, पोलिसांकडून चोर पकडला गेला. बरोबर उत्तर डी, पोलिसांकडून चोर पकडला गेला. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील मनी पूर्ण करा. असेल तेव्हा दिवाळी रिकाम जागा. ए, नसेल तेव्हा शेवाळी. बी, आरती ओवाळा सकाळी. डी, कीर्तन व्हावे संध्याकाळी. डी, नसेल तेव्हा शिव. बरोबर उत्तर डी, नसेल तेव्हा शिव. नेक्स्ट क्वेश्चन. संयुक्त वाक्यात एकापेक्षा जास्त मुख्य उपवाक्य रिकाम जागांनी जोडलेली असतात. ए, केवळ वापरलेले इन्फिनिटिव्ह. बी, शब्द वापरलेले इन्फिनिटिव्ह. सी, क्रियाविशेषण इन्फिनिटिव्ह. डी, प्रमुख संदिग्ध इन्फिनिटिव्ह. बरोबर उत्तर डी, प्रमुख संदिग्ध इन्फिनिटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी वाक्य आणि त्याच्या अर्थाची अयोग्य जोडी ओळखा. ए, पोटात आग पडणे. खूप भूक लागणे. बी, टोपी उडवून टवाळी बरोबर करणे. सी, वहिवाट असणे. हिंसक प्रवृत्ती असणे. डी, पाणी पाजणे पराभव करणे. बरोबर उत्तर सी, वहिवाट असणे हिंसक प्रवृत्ती असणे. नेक्स्ट क्वेश्चन. खडक केलेल्या वाक्यप्रकाराचा अर्थ उत्तम प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. अनिल, निवडणूक कशी झाली? सुनील, शेवटच्या क्षणापर्यंत खूपच रोमांचक होती. आमचा उमेदवार अनपेक्षितपणे यशस्वी ठरला. ए, त्याचा उमेदवार जिंकेल अशी अपेक्षा असूनही तो निवडून हरला. बी, उमेदवार लोकप्रिय नाही पण जिंकला. सी, उमेदवार लोकप्रिय आहे आणि जिंकला. डी, उमेदवाराने शेवटच्या क्षणी माघार घेतली. बरोबर उत्तर ए, त्याचा उमेदवार जिंकेल अशी अपेक्षा असूनही तो निवडून हरला. नेक्स्ट क्वेश्चन. खडक केलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ उत्तम प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. माझी पूर्णपणे चूक झाली आणि आता मी फजिती झाली आहे. ए, अपमान. बी, लाज वाटणे. सी, पश्चाताप. डी, दुःख भोगणे. बरोबर उत्तर बी, लाज वाटणे. नेक्स्ट क्वेश्चन. खडक केलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ उत्तम प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. दिस कॅमेरा ऑफ माइन हॅज सीन बेटर डेज. ए, इज गुड अँड वर्किंग वेल. बी, इज इन पुअर कंडिशन. सी, इज इन गुड कंडिशन. डी, इज रिफ्युर्बिश्ड रिसेंटली. बरोबर उत्तर बी, इज इन प्युअर कंडिशन. नेक्स्ट क्वेश्चन. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. देअर होम वॉज अ Parisian. A, smile. B, metaphor. C, oxymoron. D, atmosphere. बरोबर उत्तर बी, मेटाफॉर. नेक्स्ट क्वेश्चन. खालील साध्या वाक्याचे संयुक्त वाक्यामध्ये रूपांतर करा. निर्दोष असल्याने राजेशने पळून जाण्याचा कधीच विचार केला नाही. ए, त्याच्या निर्दोषामुळे त्याचे
पळून जाण्याचा कधीही विचार केला नाही. बी. तो निर्दोष असल्याने त्याने पळून जाण्याचा कधीच विचार केला नाही. सी. तो निर्दोष असल्याने त्याने पळून जाण्याचा कधीच विचार केला नाही. डी. राजेश निर्दोष होता आणि त्याने पळून जाण्याचा कधीच विचार केला नाही. बरोबर उत्तर डी. नेक्स्ट क्वेश्चन. खालील वाक्यांचे सक्रिय वाक्यात निष्क्रिय वाक्यात रूपांतर करा. सिंहाने राजकुमाराला खाल्ले. ए. सिंहाने राजकुमाराला खायचे होते. बी. राजकुमाराला सिंहाकडून खाल्ले गेले. सी. राजकुमाराला सिंहाकडून खाल्ले जाते. डी. राजकुमाराला मुलांकडून खाल्ले गेले होते. बरोबर उत्तर बी. राजकुमाराला सिंहाकडून खाल्ले गेले. नेक्स्ट क्वेश्चन. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. मला पूर्ण करण्यासाठी खूप गृहपाठ आहे. अतिशयोक्ती. बी. रूपक. सी. उपमा. डी. विरोधाभास. बरोबर उत्तर ए. अतिशयोक्ती. नेक्स्ट क्वेश्चन. स्केल या शब्दाचा विरोधाचे शब्द शोधा. ए. स्मॉल. बी. सायकल. सी. क्लाइंट. डी. वाइंड. बरोबर उत्तर सी. सायलेंट. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या कर्तृवाच वाक्यासाठी पर्यायामधून योग्य आज्ञार्थी वाक्य निवडा. कृपया हे काम कराल का? ए. तुम्ही हे काम कराल का? बी. हे काम तुझ्याकडून केले जाऊ शकते का? सी. तुम्हाला हे काम करण्याची विनंती आहे. डी. तुम्हाला दिलेले हे काम करा. बरोबर उत्तर सी. तुम्हाला हे काम करण्याची विनंती आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वाक्यातील ठळक केलेल्या शब्दांचा अर्थ शोधा. अत्याचाराचे वर्णन ग्राफिक आहे. ए. धक्कादायक. बी. अप्रत्यक्ष. सी. अस्पष्ट. डी. क्षुल्लक. बरोबर उत्तर ए. धक्कादायक. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 8 पदरी विंगती मार्ग मुंबईला सोबत जोडतो. ए. कोल्हापूर. बी. औरंगाबाद. सी. मिरज. डी. नागपूर. बरोबर उत्तर डी. नागपूर. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प या कोणत्या प्रदेशाच्या संयोगाने विकसित केला गेला आहे? ए. फ्रान्स. बी. जपान. सी. जर्मनी. डी. चीन. बरोबर उत्तर बी. जपान. नेक्स्ट क्वेश्चन. ताजमहालासारखा दिसणारा बीबी का मकबरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. उस्मानाबाद. बी. अहमदनगर. सी. छत्रपती संभाजीनगर. डी. उस्लाम. बरोबर उत्तर सी. छत्रपती संभाजीनगर. नेक्स्ट क्वेश्चन. क्षेत्रानुसार भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते आहे? ए. सिक्कीम. बी. गोवा. सी. त्रिपुरा. डी. मेघालय. बरोबर उत्तर बी. गोवा. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे रेल्वे मंत्री कोण आहे? ए. अरुण जेटली. बी. पियुष गोयल. सी. नितीन गडकरी. डी. अश्विनी वैष्णव. बरोबर उत्तर डी. अश्विनी वैष्णव. नेक्स्ट क्वेश्चन. विक्रमजगाच्या शिफारशीवर संविधान सभेची रचना केली गेली होती. ए. कॅबिनेट मिशन योजना 1946. भारतीय शासन अधिनियम 1943. भारतीय स्वतंत्र कायदा राजीनामाचा जाहीरनामा. बरोबर उत्तर ए. कॅबिनेट मिशन योजना 1946. नेक्स्ट क्वेश्चन. 2010-11च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रति 1000 पुरुषांसाठी महिला हे आहे. ए. 929. बी. 921. सी. 949. डी. 941. बरोबर उत्तर ए. 929. नेक्स्ट क्वेश्चन. हिराकूड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे? ए. नर्मदा. बी. महानदी. कृष्णा. डी. कावेरी. बरोबर उत्तर बी. महानदी. नेक्स्ट क्वेश्चन. 2010-11च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे? ए. ठाणे. बी. मुंबई. सी. पुणे. डी. नाशिक. बरोबर उत्तर ए. ठाणे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रामधील कोणत्या भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वत रांगांनी वेढलेला आहे? ए. विदर्भ. बी. खानदेश. सी. कोकण. डी. मराठवाडा. बरोबर उत्तर सी. कोकण. नेक्स्ट क्वेश्चन. थँक यू. तुम्हाला जर